आजही मी कालच्याच ठिकाणी आहे. जवळपास वेळही तीच आहे. आज दिल्लीमध्ये प्रचंड धुकं आहे. आज मात्र धुकं जाणवतं आहे कारण घसा खरखर करतो आहे. त्यातच रात्रीतून भूकंप झालेला आहे आणि तो चांगला मोठा भूकंप आहे नेपाळमध्ये. त्याच्यावरनं त्या भूकंपामुळं जवळपास 200 लोक त्यांची डेथ झाली आहे. पण आज आपण त्याच्याबद्दल नको बोलायला. आज माझ्या डोक्यात एक विषय आला, तो गेल्या आठवड्याभरापासून माझ्या डोक्यात आहे. तो आहे किती तास काम केलं पाहिजे एखाद्या व्यक्तीनं. नारायण मूर्ती जे इन्फोसिसचे चेअरमन राहिलेले आहेत, त्यांनी तो विषय समोर आणलेला आहे की तरुण लोकांनी म्हणजे यंगस्टर्सने जवळपास आठवड्यातले 70 तास त्यांनी काम करावं असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यावर सोशल मीडियावर थोडीशी चर्चा वगैरे पण रंगते. मला वाटतं लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी त्याच्यावर संपादकीय पण लिहिलं. त्याच्यामुळे तो अजून 4 लोकांना त्याच्यावर असं वाटलं की आपण रिॲक्ट झालं पाहिजे आणि ते रिॲक्ट होताना दिसत आहेत. मी तो संपादकीय वाचला. युजली मी कुठल्याच वर्तमानपत्राचं संपादकीय वाचत नाही, कारण मला पहिल्यापासूनच असं वाटत आलं की ते काय फार तुम्हाला हे करत नाही, म्हणजे मदत नाही करत. तो त्यांचा विचार तुम्हाला देऊन टाकतात आणि मग तुम्ही स्वतःचा विचार करण्याचं बंद करता किंवा तोच विचार मग समोर मांडायला लागता. मला पण 1-2-3 लोकांशी माझी जी चर्चा झाली त्यातही असं जाणवलं की त्यांनी एकदा गिरीश कुबेर यांनी सांगितलं आहे म्हणजे आता आपण स्वतः काही विचार करायचं नाही असंच त्यांनी ठरवलेलं दिसलं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण याच्यावरच एक व्हिडिओ बनवा. मला ज्यावेळेस त्यांनी विचारलं की तुम्हाला काय वाटतं, ते मला जे ओळखणार आहेत त्यांना माहीत आहे की मी 100% कुबेरांनी जे लिहिलं आहे त्याच्या विरोधातच बोलेन. त्याचं कारणं वेगवेगळे आहेत. मी फक्त ते एक वाक्य तुम्हाला लक्षात असू द्या की 70 तास एखाद्यानं काम करावं का आठवड्यातल्या. मग बऱ्याच जणांचं म्हणणं की मग वेळ कुठं राहतो, फॅमिलीसाठी कुठं वेळ मिळतो, तुम्हाला बाहेर फिरायला जायचं असेल तर त्याच्यासाठी कुठं वेळ मिळतो. अशी वेगवेगळी कारणं आहेत आणि मला वाटतं की कुबेरांच्या याच्यातही ती कारणं स्पष्टपणे जाणवतात. माझं असं म्हणणं आहे की नाही, 70 तासच का, वेळ कशाला लावता. आपण ज्यांची कुणाची कामाची तासं पाहिलेली आहेत, ज्यांनी कुणी सो कॉल सक्सेस मिळवले असं दिसतं, त्याच्यामध्ये त्यांनी कामाचे तास निर्धारितच केलेले नाही आहेत. ते अविरत काम करत आहेत. कन्सिस्टन्सी हा त्यांचा एक मेजर पार्ट आहे. काय की मी आता समजा तुम्हाला म्हणालो की शाहरुख खान किती काम करत असेल असा काही अंदाज आहे का आपल्याला, किंवा 81व्या वर्षी अमिताभ बच्चननं किती काम केलेलं असेल याचा काही आपल्याला अंदाज आहे का. एक गोष्ट लक्षात असू द्या की म्हणजे मला वाटतं नारायण मूर्तींचा काय म्हणालं आहे याच्याविषयी ते कोण म्हणालं आहे याच्यावर थोडासा भर देत आहेत लोक. आणि मग ते नारायण मूर्ती कशी चुकीची आहेच हा ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. मी म्हणतो की लेट्स फॉरगेट दॅट पार्ट की ते कोणी म्हटलं आहे. आपण ते वाक्य घेऊया की 70 तास काम करावं की नाही. ते वाक्य खूप छान आहे आणि माझ्या अनुभवातनं मला वाटतं की आता मी इंडस्ट्रीमध्ये 20-21 वर्षापासून आहे आणि मी जेवढ्या लोकांना आता काम करताना पाहिलं आहे त्याच्यामध्ये ते 70 तासच नाही, मला असं वाटतं की आठवड्यातले ते खूप जास्त तास काम करतात आणि ते काम तसं करत असल्यामुळेच ते एका सिच्युएशनला पोहोचलेले आहेत. मला असं वाटतं की तुमच्या कामाची पर्सनॅलिटी तयार व्हायला लागते. कुठलंही काम करण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही थोडंसं स्ट्रगल करता की आपल्याला माहिती बरीचशी नसते किंवा ती स्किल कमी असतात, पण ती एकदा यायला लागल्या तर तुमचं काम बरंचसं सोपं होऊन जातं आणि मग तुमच्या कामाची पर्सनॅलिटी तयार होते आणि तुम्ही आरामशीर तुमचे ऑफिसमधले तास कसे गेलेत, काम कसं पूर्ण झालं आहे हे तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही ते काम एन्जॉय करायला लागता. मग हळूहळू तुम्हाला लक्षात येतं की यार आपण म्हणजे तुम्हाला ऑफिसशिवाय मग नंतर तुम्हाला कुठंच करमत नाही, कुठंच नाही. तर त्या दृष्टीने बघितलं तर 70 तास हे कमी आहेत तरुण लोकांनी काम करण्यासाठी, यंगस्टर्सनी काम करण्यासाठी. मी समजतो की याच्यात तरुण आणि सिनियर्स असं करण्याचं काही कारण नाही. मी उलट पाहतो की आता तरुण सिनियर्स उलट जास्त काम करतात. आत्ताही ते 70 तासापेक्षा जास्त काम करतात, कारण एक तर फॅमिली असते, जॉब जाण्याची भीती असते. सध्याचं क्रायसिसचा काळ तुम्हाला लक्षातच येतो की आत्ता कुठलं काय बंद होईल आणि काय सुरू होईल याचा आपल्याला अंदाज नसतो आणि त्याच्यामुळे ती माणसं जॉब टिकवण्यासाठी जो हजीर तो वजीर हे त्यांनी
मानलेलं असतं, त्याच्यामुळे ते आता येतातच. पण तुम्ही प्रेमाने 70 तास काम करू शकता का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ते तुम्ही एन्जॉय करू शकता का? जर तुम्ही तुमचं स्वतःचं काम एन्जॉय करू शकत नसाल तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, तुम्ही 70 तास काय, तुम्ही 7 ताससुद्धा काम करू शकणार नाहीत. आणि मग तुम्हाला साहजिक तुमच्यासमोर येतं की यार मला खूप ताण येतो आहे, मला खूप तणाव येतो आहे. गेल्याच आठवड्यात आमच्या ऑफिसमध्ये एका मुलाचा फोन आलेला होता. त्यानं ॲक्च्युली मेसेज टाकला. तो निघून गेला इथनं दिल्लीतून, आणि निघून गेल्याच्या नंतर त्याने एक जो मला मेसेज टाकला होता तो असाच होता की सर, माझी जी प्रवृत्ती आणि प्रकृती आहे ती कम्प्लिटली वेगळी आहे, आणि ती तशी असल्यामुळं मी ही नोकरी सोडून जातो आहे, आणि मला वाटतं की मी खूप त्याच्यामुळे तणावात येतो आणि हे मी सोडलं पाहिजे. मला असं वाटतं की तो आत्ताच 1-2 महिने पण त्याला जॉबला लागून झालेले नव्हते, आणि त्यानं हा निर्णय घेतला, जेव्हा की माझं त्याच्याबद्दलचं रीडिंग असं होतं की हा हळूहळू चांगलं पिकअप घेईल, कारण त्याला काही गोष्टींचा सेन्स फार व्यवस्थित होता, त्याची समज खूप चांगली होती. पण तरीही त्यानं ते अर्ली सोडलं आणि तो निघून गेला. जर तुम्ही तो आनंद घेऊ शकत नसाल कामाचा, तर तुम्ही 70 तास काय 7 तासही नाही घेऊ टिकणार. तर त्याच्यामुळं आपण 70 तास करायचे की 7 तास करायचे, हा मुद्दा निकाली लागतो जर तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करत असाल, तुम्हाला तुमचं काम आवडत असेल, तुम्ही ते मनानं करत असाल तर. जर तुम्हाला ते काम आवडत नसेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. तर उदाहरणार्थ मी असा विचार करतो की अमिताभ बच्चन हा एक साधा माणूस आहे. तो ज्यावेळेस पहिल्यांदा इंडस्ट्रीत आला असेल त्यावेळेस तो आपल्यासारखा सामान्य असेल. त्यालाही कुठेतरी पाठीमागं त्या जे नाचणारे पाठीमागच्या ह्याच्यात असतात, रांगेत असतात, त्याच्यापैकी तो कुठेतरी उभा टाकला असेल. सुशांत सिंग राजपूत त्याच्यापैकीचा एक होता. पण हळूहळू त्यांनाही काही पहिल्यांदा काही 100 कोटीचं बजेट त्यांना मिळालं नसेल, आणि ते त्या पहिल्या फिल्मसाठी त्यांना असं काही मानधन नसेल. पण त्यांनी ठरवलं की आपण थांबूया आणि थोडंसं स्वतःलाही वेळ देऊया, आणि प्रामाणिकपणे मन लावून आपण काम करूया, आणि आपण ते काम करत राहू तर आपण स्वतःही सुंदर दिसत राहू. कारण माणसं जेव्हा स्वतःचं आवडीचं काम करत राहतात त्यावेळेस ते खूप सुंदर दिसतात असं म्हणतात. ते काम तुम्ही जोपर्यंत शोधत नाहीत, ते काम जोपर्यंत आपल्याला मिळत नाही आणि आपला तो शोध संपत नाही, तोपर्यंत आपण खूप काम नाही करू शकत. आणि तुम्ही जर स्वतःचं करिअर एक 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष असं समोर स्वतःला पाहत असाल ना, तर तुम्ही, मला खात्री आहे की तुम्हाला तुमच्या अर्ली डेजमध्ये जॉबमधल्या तुम्हाला कामाचे तास मोजून नाही चालत. मी म्हणतो की तुम्हाला फक्त एवढाच ठरवण्याचा अधिकार आहे की तुम्हाला काम करायचं आहे की नाही करायचं आहे. हे आत्ताचं जे वर्क कल्चर आहे डिफरंट कंपन्यांचं, वेगवेगळ्या कंपन्या असतील, त्यामध्ये तुम्हाला आता एकच ठरवावं लागतं की तुम्हाला काम करायचं की नाही करायचं आहे. आणि एकदा जर तुम्ही ठरवलं की मला काम करायचं आहे, तर कुठलं काम करायचं आहे, कुठल्या शिफ्टमध्ये करायचं आहे, किती तास करायचं आहे, कसं करायचं आहे, हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. आणि तो असू नये, या मताचाच मी आहे. मी असं म्हणतो की एकदा तुम्ही काम करा, आणि काही गोष्टी इतरांनाही ठरवू द्या ना तुमच्या आयुष्याबद्दलच्या, त्याच्यात तुमचं भलं होईल. कारण माणूस, फार कमी अशा स्पेसीज आहेत की ज्या स्वतःला इन्स्पायर करू शकतात. खूप कमी लोक आहेत की जे त्यांचं स्वतःवरचं कंट्रोल प्रचंड असतं. पण मी म्हणतो की ते एक्स्ट्रॉर्डनरी आहेत, आणि तशी सिच्युएशन सगळ्यांकडे असेल, सगळ्यांची असेल असं नाही आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी इतरांना डिसाईड करू द्या, आणि तुम्ही फक्त एवढंच ठरवा की आपल्याला काम करायचं की नाही करायचं, आणि ते काम शोधा की जे करत असताना तुमचे किती तास झालेत हे मोजण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. त्याच्यामुळे नारायण मूर्तींचं वाक्य, मी म्हणतो की कुठल्या तरी 4 संपादकांनी किंवा इव्हन मी जरी काही म्हणालो, तर तुम्हाला काय सूट होतं तुमच्या पद्धतीने त्याला विचार करा आणि ते अंमलात आणा. ते जास्त महत्त्वाचं आहे. काम न केल्यानं प्रचंड मोठा तोटा होतो. काम केल्यामुळं कुणाचा तोटा झाला आहे हे माझ्या तरी ऐकण्यात नाही, माझ्या तरी बघण्यात नाही. काम, तुमचं स्वतःचं काम हेच तुम्हाला कायम इन्स्पायर करत राहतं, आणि
तोच तुमचा बेंचमार्क आहे या जगात राहण्याचा, जगण्याचा आणि तुमच्या सगळ्या संकटातून तुम्हाला बाहेर पडण्याचा, तुम्हाला जे वाचवतो ह्या जगाच्या पाठीवरचं, तर ती फक्त एकच गोष्ट आहे आणि ते हे तुमचं काम. तुमचं काम नसेल ना तर ह्या जगाच्या पाठीवर तुम्हाला कुणीही वाचू शकणार नाही. तुमच्या घरचे, तुमच्या स्वतःच्या रक्ताचे जे आहेत ना ते सुद्धा काही करू शकणार नाही जर तुम्ही काम करत नसाल. आणि त्याच्यामुळं काम, त्या कामाला सोडू नका. त्या कामात सगळं काही आहे. म्हणजे मी असं बऱ्याच वेळा समजतो की यार मी आय एम लकी इनफ की मला असे काही ग्रुप एडिटर्स भेटले, माझे बॉस म्हणून मला ते भेटले की ज्यांना कामाची तासच नव्हती. सकाळी 6 वाजता ती न्यूजरूमला पोहोचलेली मी पाहिलेत. आणि रात्री तुम्ही त्यांना 2 वाजता जरी फोन केला, पहाटे 2 म्हणा, मध्यरात्रीनंतरचा, तरी ते तेवढ्याच फ्रेश पद्धतीनं फोन उचलून हां बोलो, इतक्या पॉझिटिव्हली ते तुम्हाला बोलणारे माणसं भेटली. त्याच्यामुळं लक्षात येतं की यार ते आता तिथं आहेत त्याचं कारण एकच आहे की त्यांनी इमान इतबारे ते काम केलं, कन्सिस्टन्सीने केलं. त्यांनी कुठलीच कारणं स्वतःला दिली नाहीत आणि इतरांनाही दिली नाहीत. ते फक्त काम करत राहिलेत. बाकी माझे संपादकच मला हे म्हणायचे की तुमको इस दुनिया में अगर कोई बचाएगा ना वो तुम्हारा काम है, बाकी मैं भी नहीं बचा पाऊंगा तुम्हें अगर तुम कहीं प्रॉब्लेम में फंस जाओगे तो. आणि मला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून असं वाटतं की हां, ती गोष्ट सगळ्यात खरी आहे. त्याच्यामुळे तुम्ही खरोखर काम करत असाल तर थोडीशी पेशन्स ठेवा आणि पेशन्स ठेवून कामाला लागा आणि कामाचे तास नका मोजू. तुमचं आयुष्य खरंच छान होऊन जाईल, खूपच छान.